श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांड सर्ग 5. श्री महादेव म्हणाले, शुकाच्या मुखातून निघालेले शब्द ऐकून रावणाचे डोळे क्रोधाने लाल होऊन गेले. शुकाला तो जाळीत आहे की काय असा भास झाला. ते शुकाचे भाषण म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे उपदेश वचन होते. रावण त्याला म्हणाला, शुका, तू अत्यंत दुष्टबुद्धीचा आहेस. तू चाकर असून गुरुसारखे भाषण करीत आहेस. हे कसे काय? मी त्रैलोक्याचे शासन करणारा असून तू मला उपदेश करीत आहेस. ह्याची तुला लाज कशी वाटत नाही? आत्ताच मी तुझा वध केला असता. परंतु तुझे पूर्वीचे उपकार स्मरून तू वधार्ह असतानाही तुझे रक्षण करीत आहे. मूर्खा, येथून निघून जा. अशा प्रकारचे तुझे भाषण मला ऐकून घेणे योग्य नव्हे. हा आपला मजवर मोठा अनुग्रहच आहे. असे बोलून भीतीने शुक घरी निघून गेला. शुक देखील पूर्वजन्मी ब्राह्मण असून वेदनिष्णात व परमब्रह्मज्ञानी होता. तो वानप्रस्थ धर्मानुसार कर्मे आचरण करून वनात राहत असे. देवांच्या उत्कर्षासाठी व देवशत्रूंच्या दैत्यांच्या नाशासाठी त्या महाबुद्धिमान शुकाने एकामागून एक असे अनेक यज्ञ केले. देवांचे हित करण्यात शुक तत्पर असल्याकारणाने त्याच्याशी राक्षस विरोध करू लागले. त्यात वज्रदंष्ट्र नावाचा एक प्रख्यात महाराक्षस होता. शुकाला अपकार करण्याविषयी उत्कंठित होऊन तशी संधी केव्हा मिळते ह्याची तो वाट पाहत राहिला होता. एकेवेळी त्या मुनीच्या आश्रमात अगस्त्य मुनी आला. त्यांचे आदरातिथ्य करून शुकाने त्यास भोजनास राहण्यास सांगितले. पुढे मुनी स्नानाला गेले असता संधी साधून त्या वज्रदंष्ट्र राक्षसाने अगस्त्यांचा वेश धारण केला आणि शुकाकडे येऊन त्याला म्हटले, ब्रह्मन, मला तुम्ही भोजन देणारच तरी त्यात मांस असावे. बरेच दिवसात बोकडाच्या शरीराचे मांस मी खाल्ले नाही. बरे आहे असे म्हणून शुकाने मांसाचे सर्व पदार्थ तयार करविले. पुढे अगस्त्य ऋषी भोजनास बसले असता त्या वज्रदंष्ट्र राक्षसाने शुकपत्नीला मोहवश केले व तिच्यासारखे सुंदर रूप धारण केले आणि नरमांसाचे तयार केलेले अनेक पदार्थ त्यांना वाढले. ते वाढून होताच तो राक्षस गुप्त झाला. ते नरमांस पाहून अगस्ती मुनींना क्रोध आला. ते शुकाला म्हणाले, नरमांस अपवित्र आहे. दुर्मते, ते अभक्ष नरमांस तू मला दिले आहेस, म्हणून तू राक्षस होऊन मनुष्यमांस भक्षण करीत जा. असा शाप होताच शुक घाबरला. तो अगस्त्याला म्हणाला, मुने, आपण आत्ताच मला सांगितले की आज मुख्यत्वे मांसाचे भोजन असावे. त्याप्रमाणेच मी आपणाला भोजन घातले. देवा, मला शाप काय म्हणून देता? शुकाचे भाषण ऐकून अगस्त्य मुनी थोडा वेळ ध्यानस्थ बसले. राक्षसाने केलेला सर्व प्रकार त्यांच्या ध्यानात आला. नंतर ते बुद्धिमान अगस्त्य मुनी शुकाला म्हणाले, तुला अपकार करू इच्छिणाऱ्या राक्षसाने हे सर्व केले आहे. मुनी सत्तमा, अविचाराने मी तुला हा शाप दिला आहे. तथापि माझे भाषण निश्चयाने सत्यच होणार. तरी तू राक्षस देह धारण करून श्री रामचंद्र येईपर्यंत रावणाला साह्य करीत राहा. रावणाचा वध करण्याकरता वानरांना बरोबर घेऊन श्रीराम लंकेसमीप येईल. तेव्हा रावण तुला आपला दूत म्हणून रघुश्रेष्ठा श्रीरामाकडे पाठवील. तेथे श्रीरामाचे दर्शन होताच तू शापमुक्त होशील. पुढे तू रावणाला तत्त्वज्ञानाचा उपदेश करशील आणि मुक्त होत परमपदाला जाशील. असे ते अगस्त्यमुनी त्या ब्राह्मणश्रेष्ठ शुकाला बोलले. त्याप्रमाणे तत्काल शुकाला राक्षस रूप प्राप्त झाले आणि तो रावणाचा आश्रय करून राहिला. आता त्याने दूतरूपाने जाऊन कनिष्ठ बंधूसह श्रीरामांचे दर्शन घेतले आणि तेथून येऊन रावणाला तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. त्यामुळे तो तत्काल पूर्ववत ब्राह्मण होऊन ऋषींसह पुन्हा राहू लागला. ह्यानंतर माल्यवान नावाचा एक मोठा वृद्ध राक्षस रावणाजवळ आला. तो मोठा बुद्धिमान आणि नीतिशास्त्रात निपुण होता. शिवाय तो रावणाच्या आईचा प्रिय पिता होता. त्याने त्या पराक्रमी राक्षसवीराला रावणाला सांगितले, राजा, आता मी सांगतो ते शांत चित्ताने ऐकून घे.
मग तुला वाटेल तसे कर. दशानना, रामाची प्रिय भार्या जानकी हिचा प्रवेश लंकेत झाला तेव्हापासून लंका नगरीत भयंकर अशी अशुभ चिन्हे दिसत आहेत. त्यांवरून ही पुरी नाशाला जाणार हे दिसून येत आहे. ती अशुभ चिन्हे कोणती ते सांगतो. आकाशात भयंकर मेघ गर्दभस्वर काढून गर्जना करतात व सर्व काय लंकेवर उष्ण रक्ताचा वर्षाव करतात. देवांच्या मूर्ती रडतात, घामाघूम होतात आणि स्थळ सोडतात. कालिका पुढे उभी राहून आपले पांढरे दात बाहेर काढते आणि हसत सुटते. गायींच्या पोटी गर्दव येतात. उंदीर व मुंगूस मांजरांबरोबर युद्ध करतात आणि सर्प गरुडाशी लढतात. क्रूर भयंकर मुंडलेला काळ्या पिंगट वर्णाचा काळपुरुष सर्वांच्या घरात वेळोवेळी डोकावतो. ही व दुसरी अनेक दुश्चिन्हे दिसतात व उद्भवतात. म्हणून हे दशानना, कुलाच्या रक्षणाकरिता काही शांती कर. अरे, धनासह सत्कारपूर्वक सीता रामाला लवकर नेऊन दे. राम हा नारायण आहे असे समज. त्या राघवाविषयी द्वेषबुद्धी सोडून दे. त्याच्या चरणरूप नौकेचा आश्रय करून ज्ञानी लोकांची अंतःकरणे भक्तीने पवित्र होतात आणि ते भवसागर तरून जातात. राम हा मनुष्य नव्हे, म्हणून सर्वांच्या हृदयात राहणाऱ्या त्या श्री रामचंद्राचे भक्तिभावे करून भजन कर. जरी तू दुराचरणी आहेस तरी भक्तीच्या योगे पवित्र होशील. राजेंद्रा, तुझ्या कुलाचे कल्याण व्हावे म्हणून माझ्या म्हणण्याप्रमाणे वाग. माल्यवानाने असे हितकर उपदेशाचे भाषण केले तरी ते त्या दशाननाला रावणाला सहन झाले नाही. तो दुष्ट हृदयाचा रावण मृत्यूच्या अधीन झाला होता. राम म्हणजे एक यष्किंचित दीन मनुष्य. त्याला आधार म्हणजे माकडांचा. त्याला पिताही नाही. त्याला प्रिय म्हणजे वनातील मुनी. अशा त्या रामाला तू समर्थ समजतोस हे कसे? तुला खरोखर रामाने पाठवले असावे आणि म्हणून तू हे असे निष्प्रतिबंधपणे बोलत आहेस. तू जा. तू म्हातारा व आमचा आप्त असल्यामुळे तुझे सर्व बोलणे मी सोसले आहे. ह्या तुझ्या भाषणाने माझ्या कानांची आग करून सोडली आहे. असे बोलून सचिवांसह रावण तेथून निघून गेला. राजवाड्याच्या शिखरावर बसून व वानर सैनिकांना पाहून जवळ असलेल्या सर्व राक्षसांना युद्धार्थ सिद्ध होण्याची त्याने आज्ञा केली. रामाने देखील लक्ष्मणाने आणलेले धनुष्य हाती घेतले. रावणाला राजवाड्यावर बसलेला पाहून राम क्रोधाने अत्यंत क्षुब्ध झाला. रावण मुकुट घालून बसला होता. त्याच्या सभोवती त्याचे मंत्री बसले होते. अशा त्या रावणावर अर्धचंद्राकार एक बाण टाकून रामाने त्याची हजारो शुभ्र छत्रे आणि 10 मुकुट निमिषार्धात छेदून टाकले. ते कृत्य सर्वांना आश्चर्यकारक वाटले. रावण लज्जित होऊन तत्काल आपल्या मंदिरात गेला. त्या दुष्टाने प्रहस्त वगैरे सर्व राक्षसांना बोलाविले आणि त्वरेने त्यांना वानरांची युद्ध करण्याला जाण्याची आज्ञा दिली. लगेच भेरी मृदंगादी तशीच पण व आनक, गोमुख ही वाद्ये वाजू लागली. रेडे, उंट, गाढव, सिंह, वाघ ह्या वाहनांवर बसून आणि खड्ग, शूल, धनुष्ये, पाश, यष्टी, तोमर आणि शक्ती ही हत्यारे हाती घेऊन राक्षस निघाले असे सर्वत्र दिसू लागले. अशा रीतीने ते राक्षस लंकेच्या प्रत्येक वेशीवर येऊन पोचले. त्याआधीच रामाने आपल्या वानरश्रेष्ठांना युद्धार्थ निघण्याची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे पर्वतांची शृंगे आणि मोठमोठाली शिखरे तसेच नाना प्रकारचे वृक्ष उपटून घेऊन वानर सेनापतीही सज्ज झाले. ती रावणाची सैन्ये तुकड्या तुकड्यांनी येत आहेत हे पाहून वानरवीर रामाचे कल्याण करण्याच्या इच्छेने लंकेवर चढले. कोणी हातात वृक्ष घेतले होते तर कोणी पर्वत शिखरे घेतली होती. कोणी आपल्या मुष्टी वळून धरल्या होत्या. कोणा सेनापतीच्या हाताखाली सहस्र तर कोणाच्या हाताखाली कोटी शतकोटी असे सेना समूह होते. अशा प्रकारे त्या सर्वांनी नगराला पूर्ण वेढा घातला. ते वानर वर खाली सारख्या उड्या मारीत व गर्जना करीत राहिले होते. अति बलवान रामाचा जय जयकार असो, महाबलिष्ठ लक्ष्मणाचा जय जयकार असो, रामाने रक्षण केलेल्या सुग्रीवाचा जय जयकार असो, महाबली हनुमंताचा जय जयकार असो, अशा रीतीने जयघोष करीत ते शत्रूंबरोबर लढू लागले. हनुमंत, अंगद, कुमुद, नील, नल, शरभ, मैंद, द्विविद, जांबवान, दधिवक्र, केसरी,
तार आणि दुसरेही बलवंत वानर अशा सर्व सेनापतींनी लंकेच्या वेशींवर उड्या मारल्या आणि ते चारी बाजूंनी नगराला पूर्णपणे वेढा घालून राहिले. त्या प्रचंड शरीराच्या वानरांनी, काहींनी मोठ्या वृक्षांनी आणि पर्वताग्रांनी, तर कित्येकांनी आपल्या नखांनी आणि दातांनी त्या राक्षसांना मोठ्या त्वेषाने प्रहार केले. तेव्हा त्या महाकाय आणि महाबल अशा भयंकर राक्षसांनी क्रोधाने सर्वत्र वेशीबाहेर येऊन गोफडी, तरवारी, शूल आणि कुऱ्हाडी यांच्या योगे वानर सैन्यावर मारा केला. इकडे त्या जयशील वानरांनी राक्षसांना इतका मार दिला की त्या रणांगणावर मांस आणि रक्त ह्यांचा सर्वत्र चिखल होऊन राहिला. हे राक्षसांचे आणि वानरांचे युद्ध इतके विलक्षण झाले की त्याला उपमाच देता येणार नाही. ते राक्षसश्रेष्ठ कोणी घोड्यांवर, कोणी हत्तींवर, तो कोणी सुवर्णसदृश रथात बसून लढत होते. त्यांनी आपल्या गर्जनांनी दाही दिशा भरून टाकल्या. राक्षस काय आणि वानर काय, दोघे एकमेकांना जिंकण्याची इच्छा धरून राहिले होते. वानर राक्षसांना मारीत, त्याचप्रमाणे राक्षसही वानरांना मारीत असत. वानर देवांचे अंशावतार असल्यामुळे आणि त्यातही त्या विष्णुरूपी श्री रामचंद्रांची त्यावर कृपादृष्टी असल्यामुळे ते अमृत प्राशन केल्याप्रमाणे बलवान आणि आनंदी झाले होते. उलट पक्षी राक्षसांचा पालक रावण होता. तरी त्याने सीतेचे हरण हे पापकर्म केल्यामुळे त्यांचे तेज आणि त्यांची वीरश्री नष्ट झाली होती. अशा त्या राक्षसांचा वानरांनी रणात पराक्रमाने लढून वध केला. शेवटी सर्व राक्षस सैन्याचा 4था भाग अवशिष्ट राहिला, इतका त्यांचा नाश झाला. आपले सैन्य मारलेले पाहून ब्रह्मदेवाच्या वराने वीरश्री पावलेला दुष्टबुद्धीचा मेघनाद अंतर्धान पावला. आकाशातून चारी बाजूंनी ब्रह्मास्त्रासह नाना प्रकारची शस्त्रे सोडून तो वानर सैन्याला पीडा देऊ लागला. सर्व अस्त्रविद्येत तो कुशल होता. त्याने बाणांची वृष्टी सारखी चालवली. तो देखावा सर्वांना अत्यंत आश्चर्यकारक वाटला. इकडे अस्त्रवेत्यांमध्ये श्रेष्ठ असा तो श्रीराम ब्रह्मास्त्राला मान देण्यासाठी म्हणून क्षणभर स्वस्थ बसला. तो वानरसैन्य पतन पावल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे तो इतका क्रुद्ध झाला की तो अग्नीसारखा लाल झाला. तो लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, धनुष्य आण. ब्रह्मास्त्राच्या योगे हा राक्षसाला एका क्षणात भस्म करून टाकतो. हे रघुत्तमा लक्ष्मणा, माझे सामर्थ्य केवढे आहे ते आज पहा. रामाचे भाषण त्या कपटी मायावी राक्षसाने ऐकले आणि तो लागलीच सावधपणे नगरात परतला. वानर सैन्य पडलेले पाहून रामाला अत्यंत दुःख झाले. तो मारुतीला म्हणाला, क्षीरमहासागरावर लवकर जा. तेथे द्रोणगिरी नावाचा पर्वत असून त्यावर अनेक दिव्य औषधींची उत्पत्ती आहे. लवकर जा आणि पर्वताला घेऊन ये. आणि हे महाबुद्धिवंता मारुते, ह्या महापराक्रमी वानर सैन्याला जिवंत कर. असे केल्याने तुझी कीर्ती जगात चिरकाल स्थिर राहील. आपली आज्ञाप्रमाण असे म्हणून तो वायुपुत्र तेथून निघाला. त्या वानरश्रेष्ठाने पर्वत आणला आणि सर्व वानरांना जिवंत केले आणि जागच्या जागी पुन्हा पर्वताची स्थापना करून तो लागलीच परत आला. वानरांच्या सेनासमूहाची पूर्ववत गर्जना ऐकून रावणाला विस्मय वाटला आणि तो म्हणाला, देवांनी निर्माण केलेला माझा मोठा शत्रू राघव रामचंद्र येथे प्राप्त झाला आहे. त्याला सम्रांगणी मारण्याकरता माझ्या सेनापतींनी त्वरित निघावे. माझे मंत्री, माझे बांधव आणि माझे प्रिय व्हावे अशी इच्छा करणारे जे कोणी शूर पुरुष असतील त्या सर्वांनी युद्धाला त्वरित निघून जावे अशी माझी आज्ञा आहे. प्राणनाश होईल या भीतीने जे कोणी युद्धाला जाणार नाहीत त्या माझी आज्ञा मोडणाऱ्या सर्वांचा मी वध करीन. ते ऐकून सर्व युद्धनिपुण राक्षस भयभीत होऊन लढण्याकरता निघाले. अतिकाय, प्रहस्त, महानाद, महोदर, देवशत्रू, निकुंभ, देवांतक, नरांतक आणि दुसरेही सर्व बलसंपन्न राक्षस वानरांशी युद्ध करण्याकरता निघाले. हे आणि आपल्या बलाचा अभिमान बाळगणारे दुसरेही पुष्कळ शेकडो, हजारो शूर राक्षस वानरसेनेत शिरून तिचा नाश करीत सुटले. भुशुंडींनी, गोफणींनी, बाणांनी, तरवारींनी, कुऱ्हाडींनी आणि दुसऱ्या अनेक प्रकारच्या अस्त्रांनी त्यांनी वानर सेनापतींवर मारा केला. त्या वानरांनीही वृक्षांनी, पर्वताग्रांनी, आपल्या नखांनी, दाढांनी आणि मुष्टीप्रहारांनी सर्व राक्षस सेनापतींचे प्राण हरण केले. कित्येक राक्षसांचा वध श्रीरामांनी केला, कित्येकांचा सुग्रीवाने केला, काहींचा मारुतीने, काहींचा अंगदाने, तर काहींचा महापराक्रमी लक्ष्मणाने वध केला. अशा प्रकारे सर्व राक्षस वानर सेनापतींकडून मारले गेले.
श्री रामतेजाचा संचार अंगात झाल्यामुळे ते वानर बलाढ्य झाले होते. हे तेज सामर्थ्य श्रीरामांकडून त्यांस प्राप्त झाले नसते तर त्यांना इतकी शक्ती कोठून आली असती. राम हा सर्वेश्वर सर्वरूपी सृष्टीकर्ता होय. तो नित्य चैतन्य घन आणि आनंदमय आहे. तरी मायेने मनुष्य रूपाचे अनुकरण करून युद्धादी लीलारूप आपली माया विस्तारित आहे. युद्धकांडातील 5वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.